हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। झेंडूची फुले हा कोणाचा काव्यसंग्रह आहे? अनिल, प्र के अत्रे, वसंत बापट, वारा कांत। झेंडूची फुले तर हा काव्यसंग्रह आहे प्रल्हाद केशव अत्रे यांचा, ऑप्शन बी। प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार। खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा। त्यानंतर अनिल हे कोणाचं टोपण नाव आहे? तर आत्माराम रावजी देशपांडे। त्यानंतर वसंत बापट यांचा काव्यग्रंथ कोणता आहे? तर बिजली। प्रीवियस इयर क्वेश्चन आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, उपमेय ओळखा। तृप्त करणे, माऊलीचे दुग्ध आले की मृगाचे तुषार। तर उपमेय म्हणजे काय? तर मूळ वस्तू, उपमेय। वाक्यात मूळ वस्तू काय आहे? मृगाचे तुषार। सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। उपमेय येईल मृगाचे तुषार। आणि उपमान काय येईल? तर माऊलीचे दुग्ध। ज्याची उपमा दिलेली असते ते उपमान आणि मूळ वस्तू असते उपमेय। आणि जर अलंकारामध्ये हा प्रश्न आला तर कोणता अलंकार येईल? माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार। तर सम, समान, सारखा, परी, परीस हे शब्द असलेला अलंकार असतो उपमा अलंकार। दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकार, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? कपट, सोंग, भाडे की रक्कम। व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? तर व्याज म्हणजे कपट, सोंग, भाडे, रक्कम येणार नाही। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। व्याजचा अर्थ रक्कम होत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, रुक्मिणी स्वयंवर ही कोणाची रचना आहे? संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव। रुक्मिणी स्वयंवर तर ही रचना आहे संत एकनाथ यांची, ऑप्शन ए। संत तुकाराम अभंग गाथा, संत नामदेव नामदेव गाथा। पुढचा प्रश्न, अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड तर दुसरा अर्थ कोणता? माणूस, राक्षस, ईश्वर की गाढव। अज या शब्दाचा अर्थ असतो बोकड आणि दुसरा अर्थ काय असतो? तर ईश्वर, ऑप्शन सी। ईश्वर, परमेश्वर, त्यानंतर अलख, अलक्ष्य, ईश, ठीक आहे, अज। नेक्स्ट क्वेश्चन, जिथे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केला जातो तिथे डॅश हा अलंकार होतो। ससंदेह, स्वभावोक्ती, व्याजोक्ती, चेतन गुणोक्ती। तर व्याजोक्ती अलंकार असतो, ऑप्शन सी। जिथे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केलेला असतो, व्याजोक्ती अलंकार। स्वभावोक्तीमध्ये काय असते? तर एखाद्या प्राण्याचे, स्थळाचे किंवा वस्तूचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते। मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडुर निष्कलंक। स्वभावोक्ती अलंकार खूप वेळा एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे। चेतन गुणोक्ती तर निर्जीव सजीवाप्रमाणे कृती करतात असे वर्णन केलेले असते। चाफा बोलेना, चाफा चालेना, ठीक आहे। पुढचा प्रश्न, त्याचे कपाळ रुंद आहे अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द तर कपाळ म्हणजे भाळ, कपाळ, ललाट, कपोल, निढळ। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, पुस्तकावर लाल पेनाने खुणा केलेल्या होत्या अधोरेखित शब्दाचे एक वचन कोणते आहे? खुणा या शब्दाचे एक वचन खून, खूण, खुना की खून? तर खूण, खुणा, ऑप्शन बी येईल तुमचं एक वचन खूण, खुणा। पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा। सारंग, कुरंग, मृग। हरिण, प्रमदा, काक की बगळा? तर सारंग, कुरंग, मृग म्हणजे हरिण, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न, खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा। प्रतिवर्षी कोणता समास येईल? तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव की द्विगु? तर आपण पाहिलं होतं प्रति, त्यानंतर आ, यथा हे उपसर्ग लागलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात, ऑप्शन सी। प्रतिवर्षी, प्रतिदिन, प्रतिक्षण, त्यानंतर आजन्म, आमरण, यथावकाश, यथाविधी
हे सर्व आहेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे. ठीक आहे. द्विगु समासात काय येते, तर पहिले पद असते संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. नवरात्र, नवरात्रींचा समूह. त्रिभुवन, त्यानंतर सप्तरंग, पंचवटी, 5 वडांचा समूह पंचवटी. द्वंद्व समास, आई वडील, राम लक्ष्मण, बहीण भाऊ, विटी दांडू, स्त्री पुरुष. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देऊळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. भुवन, देवालय, मंदिर की राऊळ. देऊळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द, तर देऊळ म्हणजे देवालय, मंदिर, राऊळ. भुवन येणार नाही. भुवन म्हणजे घर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. हेमाचे पुरण वाटून झाले. कर्तरी, समापन कर्मणी, अव्ययी भाव की पुराण कर्मणी. हेमाचे पुरण वाटून झाले, तर वाटून ऊन हुना प्रत्यय. त्यानंतर हेमाचे, चे म्हणजे चाचीचे प्रत्यय, षष्टी विभक्तीचा प्रत्यय कर्त्याला. त्यानंतर वाटून झाले, क्रियापदातून कार्य समाप्ती दर्शवलेली आहे. कोणता प्रयोग असतो, समापन कर्मणी प्रयोग. ऑप्शन बी. कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असतो, क्रियापदाला ऊन हा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून कार्य समाप्ती दर्शवलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजवाडा शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, बहुव्रीही की द्वंद्व. तर राजवाडा विग्रह काय होईल, राजाचा वाडा. चा, ची, चे षष्टी विभक्तीचा प्रत्यय आलाय, षष्टी तत्पुरुष समास येईल. ऑप्शन ए. राजवाडा, राजाचा वाडा. राजपुत्र, राजाचा पुत्र. त्यानंतर वाघनख, वाघाचे नख. तोंडसुख, तोंडाचे सुख. त्यानंतर गायमुख, गायीचे मुख. ही सर्व आहेत षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. अव्ययीभाव समास आत्ताच पाहिलं होतं. आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून बनलेले शब्द. आमरण, आजन्म, प्रतिवर्षी, प्रतिदिन, यथावकाश. ठीक आहे. त्यानंतर अव्ययीभाव समासात आणखी काय येते, तर घरोघरी, दारोदारी, पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी हे शब्दसुद्धा येतात अव्ययीभाव समासामध्ये. बहुव्रीही समास, वक्रतुंड, लंबोदर, लक्ष्मीकांत, नीळकंठ, गजानन. ठीक आहे. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. द्वंद्व समास, बहीण भाऊ, विटी दांडू, स्त्री पुरुष, आई वडील, राम लक्ष्मण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मला चंद्र खूप आवडतो या वाक्यातील कर्ता कोणता आहे. मला चंद्र खूप की आवडतो. मला चंद्र खूप आवडतो वाक्यातील कर्ता, तर कर्ता चंद्र येईल. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा. आज पाऊस पडावा. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी की संकेतार्थी. आज पाऊस पडावा, क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय. कोणतं क्रियापद असते, विद्यार्थी असते. वाक्य कोणतं येईल, विद्यार्थी वाक्य येईल. ऑप्शन सी. आज पाऊस पडावा वाक्यातून इच्छा दर्शवलेली आहे आणि जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता यांचा बोध होत असतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते. आणि विद्यार्थी क्रियापदात क्रियापदाला शक्यतो वा, वी, वे हे प्रत्यय असतात. ठीक आहे. स्वार्थी काय असते, फक्त काळाचा बोध होतो. आज्ञार्थी आज्ञेचा उल्लेख असतो आणि संकेतार्थी जर तरने जोडलेली वाक्य. जर अभ्यास केला तर पास होशील. ठीक आहे, संकेतार्थी. पुढचा प्रश्न, दोन पदांतील पहिले पद अव्यय असते व तेच पद महत्त्वाचे असते. हे कोणत्या समासाचे लक्षण आहे. अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुव्रीही की द्वंद्व. दोन पदांतील पहिले पद अव्यय असते आणि तेच पद महत्त्वाचे. पहिले पद महत्त्वाचे, अव्ययीभाव समास. ऑप्शन ए. आत्ताच आपण पाहिलं होतं, आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द असतात. पहिले पद महत्त्वाचे असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. की या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. उद्देशबोधक, विकल्पबोधक, स्वरूपबोधक की परिणामबोधक. तर की हे आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. ऑप्शन डी. हे सर्व आहेत उभयान्वयी अव्ययांचे प्रकार. परिणामबोधकमध्ये येते की, म्हणून, याकरिता, यास्तव. तो इतका खेळला की त्याचा परिणाम पुढे दिसलेला आहे, त्याचे अंग दुखू लागले, म्हणून परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून. उद्देशबोधकमध्ये काय येते, कारण की. विकल्पबोधक अथवा, किंवा, की, तुला चहा हवा की कॉफी. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधकमध्ये
म्हणून, म्हणजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वादळात अडकलेले लोक देवाचा धावा करत होते. वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. धावा करत होते तर भूतकाळात क्रिया चालू होती, अपूर्ण भूतकाळ येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. धावा करत होते, भूतकाळात क्रिया चालू होती, अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वर, खाली, मागे, पुढे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? विशेषण, उभयान्वयी, केवल प्रयोगी, क्रियाविशेषण. वर, खाली, मागे, पुढे तर क्रियाविशेषण अव्यय आहेत. ऑप्शन डी. क्रियाविशेषण अव्ययांमध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत ही सर्व. वर, खाली, मागे, पुढे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. समानार्थी शब्द शोधा. अनल, नाद, कैफ, आर्जव की पावक. अनलचा समानार्थी शब्द तर अनल म्हणजे पावक. ऑप्शन डी. पावक, अग्नी, विस्तव, त्यानंतर वन्ही, वैश्वानर ही सर्व आहेत अनलची समानार्थी शब्द. अनल म्हणजे अग्नी. आणि एक असतो अनिल. अनिल म्हणजे असतो वारा. ठीक आहे. अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे वन्ही, अग्नी. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.